थांब शांताबाई. काय म्हणते मला? बोल की. अवं घ्या ना बघ कोणतरी माझ्या डोक्यावरचं. आता मी म्हणून नाही लागले तर घेऊ पण नाही लागले. कळ लागली ना माझ्या हाताला. ते थेट तिथून मीच आणू लागले आणि तुम्ही नुसते बघू लागले. टकमकन चालू लागले. तुरु 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 म्हणायचं ना मग 2 शब्दांनी. घ्या बघ कोणतरी म्हणून पण नाही लागली. आम्हाला वाटलं चालते तर चालू दे. कोण आपलं तोंडानी म्हणून भार घेऊन डोक्यावर. हो की नाही? हा म्हणायला पाहिजे तर म्हणा मी मला, पण जाऊ दे आता. दे माझ्याकडं. राहू दे मी घेते. हा मोठ्याला आता मी घेते. एवढं सारं रस्ता राहिला तर बरोबर तुम्हाला तोंड सुटू लागले. मी घेते म्हणून. आतापर्यंत तर नाही म्हटलं कोणी. अर्ध्याच्या वरती रस्ता पार केला आपण आणि काय ते. आता नाही आलं बाई मला लक्षात. जाऊ दे आता देऊन दे ना. आता म्हणतो आम्ही तर. घ्या आता. काय आता? आई चांगलीच कळ लागली होती माय हाताला. चांगलीच कळ लागली होती मला. हात असे लंबे करून गोल गोल फिरव गोल गोल, म्हणजे थोडीशी कळ जाईल तुझी. मोकळं वाटेल हाताला. हा तसंच कैसं करावं लागेल बाई. मला तर काही नाही. आता संध्याकाळचा माझा कार्यक्रमच कसा होईल मला त्याचंच टेन्शन यायलंय. त्याचं काय टेन्शन घेते बा शांताबाई. ते थोडं ना काही लग्न कार्य आहे. काही पण तुझं आपलं 2-4 बायका बोलवायच्या मस्तपैकी हळदी कुंकू देऊन टाकायचं. लुटायला तर तसं आहे आपण त्या दिवशी जाणून घेतलेलं बाजारातून. त्याचं काय टेन्शन घ्यायचं. खायला करून दे काहीतरी साधं. हा तसंच. पण आता करेपर्यंत असतंच ना डोक्याला ताण. मग शांताबाई तू तुझ्या बहिणींना तुझ्या आईला बोलवणार होती. बोलवलं का? मग केलं का फोन त्यांना? नाही झालं ना करणं. आता आईला तर केलेलं आहे. आईला सकाळीच केला होता फोन. आता बघू येते का नाही. आणि त्या बहिणीला पण केलेला आहे. इथल्या बहिणीला पण केलेला आहे. आली तर ती म्हणते जमलं तर आली तर येते म्हणून. हा झालं तर मग काय ताने. आपल्या गावातल्या बायका आहेच आहे. हो बाई जाता मग त्यांच्याकडे पण जावं लागेल. सांगावं लागेल. जाताना सांगून देते. मग एकदा घरी गेली की आवरायला मोकळी. मग कुठे येत बसू सगळ्यांना हळदी कुंकाला सांगायला. जाताना सांगून देते. हा जमतं. चला बाबा इथून आपले रस्ते वेगळे होऊन जाता. घे बरं शांताबाई ती मेथीची भाजी. आपण वेगवेगळी करून घेऊ आणि मग जाऊ आपल्या रस्त्याला लागू. मग काही टेन्शन नाही. हा घ्या की. आता मी इथून सांगत जाईन. तुम्ही जाताल डायरेक्ट घरी. काय ग मला एवढं दुःख लागलं का तुझं? हात तसंच ठेवलाय. कर की खाली तो. गेली असं नकळ आता. गेली ना मग शांताबाई. काय एवढ्या वेळ राहीन का? करते हात खाली करते. संध्याकाळी या बरं सगळ्या वेळेवर. मग मस्त साडी वगैरे घालून या छान. मी पण थोडी साडी वगैरे घालून तयार होते मग. बाप्पा शांताबाई ते साडीचं नको सांगू बाई मला. नुसता तो डोलाला साडीचा. मला काही साडी बिडी घालता येत नाही. शांताबाई मी एखादा ड्रेस हडकून येते बाई. मला प्लीज ते साडीचं नको सांगू तू. ए चुपचाप साडीच घालून ये बघ. आता काय रोज साडी घालून थोडी फिरवतो आपण. आणि आम्ही तरी घालतो. तू तर घालतही नाही. ये चुपचाप साडी घालून. ए शांताबाई ऐक ग. हिने जर साडी घालून नाही आली तर हिला हळदी कुंकू देऊच नको. पहिलेच सांगते तुला. तसंच बरं रे शिला. तू जर साडी घालून नाही आलीस तर तुला मी हळदी कुंकूच देत नाही. आणि लुटायचं पण देत नाही. बसूच देत नाही. मुळात येऊ देत नाही तुला घरात. बघ मग काय करायचं तू विचार कर. का वे शांताबाई रेणूला सांगितलं का? पण तू का तिला बोलवायचं बाकी आहे? सांगितलं ना सांगाल काय झालं? सांगितलं तिला सकाळीच. शांताबाईनी रेणूला कधी विसरावं? ती नाही विसरत रेणूला. सकाळीच सांगितलं म्हणे तिला. आपल्या पहिले तिला सांगितलं असेल. हो की नाही ग मग शांताबाई? हो सांगितलं ना. सांगितलं. जाता तिला पण सांगून दिलं. जसं तुमच्याकडे आलते सकाळी तसं जाता तिला पण सांगून दिलं. बापा माझी शांता सारखी दिसू लागली ती. शांता काय माझी? शांता ए शांता. आई सारखाच आवाज यायलाय. अरे आई आलीस तू? अरे वा. हा मग शांता मला वाटलं तुला मदतीची गरज पडेल. आले मग मी लवकर. म्हटलं काय ऐन वेळेवर जातं लेकीच्या घरी. म्हटलं चला हिला काहीतरी मदत करू म्हणून आले. बरं झालं नाही. मला खरंच तुझ्या मदतीची गरज लागणार होती. बरं झालं. चल आता घरी पहिले हे होऊ आपण. एकदम फ्रेश वगैरे करते तुला. चल मग. बाबा नाही आले काही? नाही ते नाही आले. ते म्हटले मी कशाला येऊ. तुमच्या बायकाचा कार्यक्रम. ते म्हणे मी नंतरच भेटून येईन तिला कधीतरी. काय व माझी शांता दगदग करते का खूप? कशी तब्येत झाली ती? कशी सुकली माझी शांता? काही म्हणती का ग आई? आता एवढी चांगली गले तर मी. माझ्यासारखं तर कोणी नाही एवढं जाडजूड मस्त लगे. काय तब्येत खराब झाली म्हणती तू? नाही ना शांता. चेहरा बघ ना कसा सुकला तुझा. पहिले कसा होता मस्त ते जेलदार. काही टेन्शन घेते का शांता? नाही मी कशाचं टेन्शन घेणार. मला काय टेन्शन आहे? काही नाही सगळं मस्त आहे. काही नाही उगे आता ते व्यायाम वगैरे करायला लागले म्हणून तेवढी जास्त जाडजूड नको ना आई. बिमाऱ्या लागतं ना काही पण. हो माही शांता ते तर बरोबर आहे तुझं.
वजन बिजन जास्त झालं आणि मग ते चांगलं वजन नसेल तर मग उगी बिमाऱ्या लागतात. ते बरोबर आहे. बरे मी बरे करत जा, व्यायाम करत जा, व्यायाम करत जा. चल मग आई, मस्त छान कडक चहा पाजते तुला पहिले. 5 रे शांता 5. आता जावई कुठे? पण जावई घरी आहे का कुठे कामाला आहे? कामाला असतील ना, ते सकाळीच गेले होते कामाला. आम्ही सोबतच होतो तिकडे वावरानी. मेथीच्या भाज्या तोडून आणल्या. आत्ताच बघ तुझ्या पुढेच मी जाऊ लागले घरी. तेच टेन्शन येत होतं मला. आता कसं होईल. बरं झालं तू आली आई. आता पटपट होऊन जातं. आता काही टेन्शन नाही. हो करून घेऊ, त्यात काय. बघ नाही, मागच्या वेळी तू लावून गेलेल्या वेली किती छान आल्या. ते झाड किती छान भरलं बघ. हा ना शांता, मी लावून गेले होते ना ते. बरोबर आलं मला लक्षात. किती छान भरलं ना. वा. आणि त्या गुलाबाला फुलं येतात का शांता? हो मग आई, येतात ना. राणी लावून जाते डोक्यात. हर एक दिवसाआड राणी डोक्यात लावून जाते. कधी तिच्या मॅडमला घेऊन जाते. तिला भलती खुशी होती ते मॅडमला घेऊन जायचं फुल म्हटलं तर. अरे वा. चांगले. आता कुठे माझी राणी? शाळेत गेली का घरीच आहे? नाही गाई गेली ना शाळेत. घरी कसं ठेवू तिला? आई बस तू आता. मी छान कडक चहा करून आणते तुला. नंतर लागू मग आपण कामाला. तुला कितीदा सांगितलं शांता, केस कायच राहू दे बाई. शांता, केस कायच राहू दे. ऐकतच नाही. चांगली दिसते ना पण आई अशी. मी काय वाईट दिसते? जाऊ दे, मला आवडतं अशी चांगली. तुझी मस्त आहे काय भोर. मला नको तशी, मला अशी आवडतं. बरं आण, चहा करून आण, मग लागू तयारीला. मस्तपैकी मसाले भात आणि त्याच्यासोबत ताक, असं आहे माझा कार्यक्रम. चालतं ना? एकदम छान. दे मला भाजी आणून दे. काय करायचं ते मी तोपर्यंत हातपाय तोडून धुवून देईन. तू चहा ठेव मग. हो आई. अरे वा. शांताबाई आली का तुझी आई? वा. बरं केलं काकू तुम्ही आल्या. या नाही समोर या अशा. हो नाही, ये ना अशी समोर. मागे काय उभी राहिली? ये अशी समोर. हा बरी आहे मी इथे. तुम्ही आहे ना? बरी आहे इथे मी, बरी आहे. काही लागलं तर मग पटकन जाऊन घेऊन येता येतं. काही नाही लागत आई. बस तू ये इकडे, बस सगळ्यांमध्ये. बरं चला, बसले मी. करा सुरू कार्यक्रम. आले का पण सगळ्या? का कुणाला आवाज देऊ? बाकी कुणी? कशाला आवाज देते व शांताबाई? येते ना त्यांच्या सवडीनं त्या. तू तर एकदम छान दिसू लागली शांताबाई. गुलाबी साडी काय वा. गजरा बिजरा मस्त लगे. सगळ्यात जण छान दिसू लागल्या. काय साड्या घातल्या मस्त एक से एक. वा. हा, साड्या तर सगळ्यांनीच छान घातल्या म्हणा. किती छान दिसतायत. वा. बरं पहिले नाश्त्याला आणते सगळ्यांना. मग गप्पा बिप्पा मारणं होता बसल्या. आणि मग नंतर जाताना हळदी कुंकू देते. काय म्हणता? असंच बरोबर आहे ना आई? हो ना शांता, असंच बरोबर आहे. हेच बरोबर आहे. शांता बाहेर ये 2 मिनिट. शांताबाई जावं बाहेर. रामभाऊ आले वाटतं. लाजायला वाटतं आतमध्ये यायला. जा, काय म्हणतात बघून ये. बाहेर आपल्या सगळ्यांच्या चपला पाहिल्या असतील आणि लाजत असतील आतमध्ये यायला. जावे शांताबाई, विचार रामभाऊंना मी कशी दिसते म्हणा. मी म्हणजे तू बरं का शांताबाई. कशाला म्हणजे लेकीला परेशान करता गा? असंच काकू असंच. बरं चला, मी सगळ्यांच्या प्लेटी घेऊन येते. म्हणजे खाता मग आपल्या गप्पा होतील. शांताबाई पुलाव खमंग झाला होता. एकदम छान झाला होता पुलाव. पोटभर खाल्ला मी. पुलाव. चल बाई शांताबाई, दे आता हळदी कुंकू पटापटा. जाऊ दे आम्हाला घरी. हो ना, तर साड्या काढू दे. एवढं नट्टापट्टा करून आलो आम्ही. असं कसं नुसतं हळदी कुंकू देऊ? नावं घ्या की. नावं घेतल्याशिवाय सोडत नाही कुणाला मी. काय जेव्हा तेव्हा ते नावं नुसते. काहीतरी नावं घ्यावे. बोर होऊन जातं नुसतं. नाही बाई, कशाचं बोर होतं? काही बोर बी नाही होत. मज्जा येते उलट. आता ती आपली संस्कृती आहे, सगळेजण घेता. मग किती मज्जा येते. आणि थोडीशी कॉमेडी घ्या की. कॉमेडी घेतली की मग हसू पण येतं. असं का? कर मग तू सुरू. शीला, तुझ्यापासूनच सुरुवात करू आपण. त्यात काय एवढं? घेते मग मी. ऐका मग नीट ऐका. वड्यात वडा बटाटा वडा. वड्यात वडा बटाटा वडा. शामरावाने मारला खडा, म्हणून जमला आमचा जोडा. काय सांगतेस? शामरावांनी खडा मारला होता का काय तुला? खरंच मारला होता ना मला शामरावांनी खडा, म्हणून तर नाव घेऊ लागले. उगीच थोडी. आम्ही बस्ता घ्यायला गेलो होतो ना, तर तेव्हा काही माझं लक्ष नव्हतं त्यांच्याकडे. आणि ते मलाच बघत होते. काहीतरी सांगायचं. ते म्हणत होते वाटतं उसाचा रस प्यायला जाऊ म्हणून. उन्हाळा होता तेव्हा. तर मग माझं लक्ष नव्हतं, तर त्यांनी मला खरंच मागून खडा फेकून मारला होता. कुठे नाही सांगत. चांगलंय बाई. आम्हाला नव्हते घेऊन गेले बाई बस्तान बिस्ता घ्यायला. आमचं तर सगळं आई बाबांनीच करून आणलं होतं बस्तान. ते चालत राहतं, कोणाचं असं कोणाचं तसं. निळे पाणी निळे आकाश हिरवे रान. निळे पाणी निळे आकाश हिरवं रान. आणि संदीपरावाचं नाव घेते खाऊन तंबाखूचं पान. तंबाखूचं पान? बाई व खरंच तंबाखूचं पान खाती काय तू? खात नको जाऊ तंबाखू वगैरे. बापरे, खात नको जाऊ. नाही, ते सगळे नावं घेऊ लागले ना, म्हणून मी पण नुसतं कॉमेडी म्हणून नाव घेतलं. ते तंबाखू नाही खात मी. माझ्या तोंडाचा वास नसता काला तंबाखू खाल्ली असती तर. तसं नाही काकू. शांताबाई सांगते ना, तंबाखू बिगून नाही खात मी.
काश्मीरला मिळतात सुंदर रेशमी रुमाल, काश्मीरला मिळतात सुंदर रेशमी रुमाल, आणि लाला भाऊ सोबत असताना कशाला लागतो हा माल? कोणी लाला भाऊंना सांगू नका बरं मी असं नाव घेतलं, नाही तर पुढच्या वेळीपासून माझं कामच नाही करणार ते, हो ना? तू घे शांताबाई आता, तुझा राहिलास की. बरं ऐका मग. देवे शांताबाई, आता लुटायला काय काय आणलंय ते दे लुटून. हो हो आणते ना, लगेच आणते. उदबत्तीचं स्टँड छान आणलं शांताबाई लुटायला. बरं झालं, लई कामी पडतं ते. खरंच शांताबाई, उदबत्तीचं स्टँड चांगलं आणलं की. मस्त आहे चांगलं. हो ना, कामाचं काय घेऊ कळत नव्हतं, मग घेऊन घेतलं हे. लावत जाता यात तुमच्या घरात सेंट येत जाईल. तर तुम्हाला आजचा हळदी कुंकाचा कार्यक्रम कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.